मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? परवा आपण जो व्हिडिओ पाहिला ना, आपल्या मनात, घरात, आपल्या शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणींच्यात आपण आपल्या विचाराची पणती लावूया आणि अंधार दूर करण्याचा प्रयत्न करूया. हा विचार मंडळी सर्वांना खूपच आवडलेला दिसला मला. खूप लाईक्स आले त्याला. त्या आजोबांच्या प्रमाणे आपण सुद्धा आपल्याजवळ जी साधनं आहेत ना, ती साधनं घेऊन दुसऱ्यांच्या मनातला अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आयुष्यभर मंडळी आपण समाधानात जगू. दुसरं काय हवं आहे आपणाला आयुष्यात? समाधान ही गोष्ट आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पुरून उरणारी आहे. आता आपण थोडं गप्पा मारूयात. कालची गोष्ट सांगते मी. काल रात्री काय झालं, यूट्यूबवर मी गीतांजली जैन वांगचूक यांची मुलाखत ऐकली. लडाखला राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आणि मजुरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सोनम वांगचुकना सत्ताधाऱ्यांनी देशद्रोही ठरवलं आणि त्यांना 24 सप्टेंबरला अटक केली. मंडळी, आज 102 दिवस झाले. आता जेलमध्ये सोनम वांगचुक काय करतायत? वाचन करतायत, लेखन करतायत, व्यायाम करतायत, ध्यानधारणा करतायत आणि त्यांच्या पत्नीने त्यांना यापूर्वी जेलमध्ये राहून ज्या ज्या विद्वानांनी लेखन केलं त्यांची पुस्तकं नेऊन दिली वाचनासाठी आणि आता ते तिथं आपले अनुभव लिहिणार आहेत. आता हे झाल्यावर काय झालं? सोनम वांगचुकच्या पाठीशी खंबीरपणे जनता उभी राहिली. दुसरं उदाहरण सांगते मी. हजरतगंज येथील विश्वमित गौतम या 14 वर्षाच्या मुलाचं. या मुलाने काय केलं माहिती आहे? तो भगतसिंगची डायरी वाचली त्यांनी. संविधानावर अभ्यास केला या 14 वर्षाच्या मुलाने आणि त्यांनी गावातले खड्ड्याच्या रस्त्याचे फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि सरकारला प्रश्न विचारला, तुम्ही जनतेचे नोकर आहात, मालक नाही आहात. ह्या रस्त्यांची स्थिती अशी का? आणि त्यांचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, लाखोंनी लोक बघितले आणि मग सरकारना तो देशद्रोही वाटायला लागला. त्याच्यावर त्यांनी FIR दाखल केलं. तरी सुद्धा तो घाबरला नाही. तो काय म्हणाला माहिती आहे? संविधानाने आम्हाला हक्क दिलाय प्रश्न विचारण्याचा आणि आम्ही प्रश्न विचारणारच. तिसरी गोष्ट, संग्राम पाटील तुम्हाला माहिती आहेत, लंडनचे. ते भारतात आले आणि त्यांना विमानतळावरच अटक झाली. त्यांचं नागरिकत्व लंडनचं, तसं त्यांना अटक करता येत नाही. हे साधे नियमसुद्धा ह्यांना माहिती नाही. यूट्यूबवर ते समाजाचं प्रबोधन करतात. ते ह्यांच्या पोटात दुखतं. अटक सत्र चालूच आहे. जे आवाज उठवतील त्यांना अटक करायचं. पण व्हायला काय लागलंय? ज्यांना अटक करतात ते समाजामध्ये प्रसिद्धीच्या झोतात द्यायला लागलेले आहेत आणि जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला लागलेली आहे. अहो,
विचार मांडणाऱ्यांना असं अटक करून त्यांचे मुद्दे थोडेच मारता येणार आहेत का मला सांगा? हां, आणि असे हे गुन्हेगारांनी बरबटलेले राजकारणी संविधानाचा हक्क समजून प्रश्न विचारणारे देशद्रोही का? आणि संविधानाची पायमल्ली करून जेलमधून निवडणूक लढवणारे हे गुन्हेगार देशप्रेमी? आणि ह्यांच्याच हातून उद्या आपण प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करणार. पहा आपलं दुर्दैव काय आहे. हां, खरंच विचार करायला गेलं ना तर डोकं सुन्न होतं. हाच विचार घेऊन मी झोपायला गेले. कशी बशी 1-2 तास झोप लागली आणि 1 वाजता जी जाग आली, डोळा काही लागेना. मी उठून बसले, तासभर लेखन केलं आणि मग विचार आला, ह्या दिशाहीन आणि मुजोर अशा राजकारण्यांनी हे जे जनतेला वेठीस धरलेलं आहे ना, हे चित्र बदलण्यासाठी मी शाळांमधून जाऊन संविधान जागर हा प्रबोधनात्मक कार्यक्रम चालू केलेला आहे. मुलं फार छान प्रतिसाद देतात हो. आणि मग हा कार्यक्रम मी स्टेटसला टाकला. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, अहो स्टेटसला टाकल्यानंतर 5 मिनिटात भराभर लाईक्स यायला लागले. माझी वर्षा मैत्रीण बँकॉकला गेली, तिथून तिनं मेसेज टाकला मला, पुष्पा फार छान काम करतेस ग, पुढच्या वेळी मला पण बरोबर यायचं आहे तुझ्या. माझी सुमती प्रिय मैत्रीण, तिनं पण संदेश टाकला, पुष्पा खूप छान ऊर्जा मिळवतेस. मला पूर्वी आपण घेत होतो ते निवासी शिबिर आठवले. पुढच्या वेळी मी पण तुझ्याबरोबर येईन. मंडळी, रात्री 2:30 वाजता ह्या पंत्या पेटतायत. बघा लोकांना हा विचार किती आवडतो. फक्त आपण त्यांच्या मनात सद्भावनेची ज्योत लावण्याचा अवकाश. राष्ट्रप्रेम आणि धार्मिक सलोखा हे दोन्ही मनामधून उफाळून बाहेर यायला लागतात. थोडीशी कलंडली मी आणि मग झोप काही लागली नाही. सकाळी उठले, मनात विचार आला माझ्या, होतोय बदल, होतोय, क्रांती येऊ पाहते, चित्र बदलना. ही नेहा सिंग राठोड, अहो ह्या चौकीदाराला तिनं इतके प्रश्न विचारले, हां, तिला त्याने नोटीस पाठवली. आणि नोटीस पाठवल्यानंतर झालं काय माहिती आहे? तिचे जाहीर गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. ही गर्दी तिच्या कार्यक्रमाला. म्हणजे ह्यानीच त्या सोनम वांगचुकला, त्या अश्वमित गौतमला, संग्राम पाटलांना, ह्या नेहा राठोडला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. आणि हे लोक अजून बहादूर होऊन लढायला तयार झाले आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा ही जनता उभी राहिली. संसदेतलं चित्र घ्या, इम्रान प्रतापगडी, संजय सिंग, अहो तुटून पडतायत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती नुसती. आणि जया बहादुरी, प्रियांका गांधी तर वाघीण बनलेत, वाघीण. ह्या उभ्या राहिल्या त्यांचा थरकाप उडायला लागलेला आहे.
हे सत्ताधारी सळो की पळो करून सोडलंय त्यांनी. थोडक्यात काय, गल्लीतलं शेंबडं पोरसुद्धा ह्यांना आता घाबरत नाही. आणि हा विचार मनात आल्यावर माझ्या अंगात मात्र चैतन्य संचारलं. मी उठले आणि आजची सकाळ मात्र शहाणी उगवली असं वाटलं मला. सूर्यकिरणंसुद्धा अगदी स्वागतोत्सुक होती. कबीरांचे दोहे लावले, गुलजार लावला आणि मस्तपैकी कचरा काढला, फरशी पुसली, झाडांना पाणी घातलं, छानशी रांगोळी काढली, अगदी दिवाळीत काढतो तशी. आकाशकंदील काढलं, आकाशकंदील लावला, दाराला तोरणं लावली. प्रजासत्ताक दिनासाठी माझं घर आतुर झालेलं आहे, स्वागतोत्सुक झालेलं आहे आणि नटून सजून वाट बघायला लागलेलं आहे की नाही मज्जा? मग तुम्ही पण घ्या की अशी मज्जा. अहो, तुम्ही पण खूप बहादूर आहात ह्या महागाईच्या दिवसात. अहो, बाजारात गेल्यानंतर महागाईने उच्चांक गाठलेला आहे. आपण संसार चालवतोय, मुलांना शिक्षण देतोय, बहादूर आहोत, घट्टमुट्ट आहोत म्हणूनच ना. मग आपल्या मुलांना सुद्धा अशा सामाजिक प्रश्नांना तोंड देण्यासाठी घट्टमुट्ट करायला पाहिजे ना. मग त्यासाठी बहादूर व्हायलाच पाहिजे. मग म्हणा माझ्याबरोबर गाणं. आवडतं ना तुम्हाला? हाँ. हिंद के बहादुरो वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, सबको आगे बढ़ना है, सबसे आगे बढ़ना है. हिंद के बहादुरो, दिलों में जलती आग है, हथेलियों पे जान है, हौसले बुलंद है, गगन छूने वाले हैं. आंधिया चले बिजलियाँ गिरे, आंधिया चले या बिजलियाँ गिरे, हनुमान की छलांग लेके तीर बन के चलना है. हिंद के बहादुरो, वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, सबको आगे बढ़ना है, सबसे आगे बढ़ना है. भूल जाओ प्रांत भाषा रंग भेद भाव को, एकता की नाम से सजाओ हिंद भूमि को. टूटेंगे नहीं हम, फूटेंगे नहीं, टूटेंगे नहीं हम, फूटेंगे नहीं. कारवां हमारा एक कदम कदम बढ़ाना है. हिंद के बहादुरो, वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, सबको आगे बढ़ना है, सबसे आगे बढ़ना है. हिंद के बहादुरो, हम है दूत शांति के, विश्व को बताना है. जंग खोर हम नहीं, अतीत भी गवाह है. ए बुद्ध की धरा, ए गांधी की धरा, ए बुद्ध की धरा, ए गांधी की धरा. नीति धर्म कर्म योग आज हमको लाना है. हिंद के बहादुरो, वक्त की पुकार है, बढ़ना है बढ़ना है, सबको आगे बढ़ना है, सबसे आगे बढ़ना है. मित्रमैत्रिणींनो, आपण पुढे जायचंच, पण एकट्याने नाही, सगळ्यांना घेऊन जायचं. कारण देश माझा आणि मी
माझ्या देशाचा. धन्यवाद ऐकल्याबद्दल. तुम्हाला आवडलं तर कळवा हां मला.